काहीतरी पडला माझ्या समोर. कोकम आहे हा, कोकम. गुहागरला माझ्या मित्राकडे होळीच्या पालखीसाठी. तर सध्या वाजता आहे 11:15 आणि मी ऑलमोस्ट 1 वाजेपर्यंत चिपळूणला पोहोचणार आहे. आणि तर आपण बघूया कशी असते कोकणातली होळीची पालखी. काय तर गेल्या 1.5 तासापासून आमची ट्रेन एकाच ठिकाणावर थांबली आहे आणि आमची लोक वैतागली आहेत आणि फ्रस्ट्रेट होऊन ते ट्रेनच्या बाहेर गेलेत. तर आमची ट्रेन सुरू झाली आहे आणि आता 5 मिनिटात आम्ही पोहोचू असा हा बोलतोय तो खरा माहीत नाही. अजून पण ट्रेन थांबली तर फायनली आम्ही पोचलो आहोत चिपळूणला आणि वाजले जातात 2. आता इथून जाऊ आम्ही वेळणेश्वरला. तर आता गाडी आमच्यासाठी वेट करते, आम्ही तिकडेच चाललो आहोत. तर जाऊया. हाय गायस, तर गुड मॉर्निंग. आणि आता मी उठलो आहे आणि आता चाललो आहे. कुठे घेऊन चाललं हा काय माहीत नाही, पण त्याच्या पाठीपाठी चाललो. तो हार विसरला होता काल, ते आणायला चाललो आता. आणि पालखी तर नंतर येणार आहे. आता मला घेऊन जाणार होता पालखीमध्ये, पण तो हार विसरला आहे म्हणून आता हार आणायला चाललो. आणि ह्याचा गाव दाखवतो मी तुम्हाला. हार आहेत काय म्हणजे? हार तू सांगितलंस ना आणायला. जोरात वाजू दे घंटा. 65 लोक 65. ह्या पोहलाला जरा पण 0% मॅनेजमेंट आहे. काय नाही, 10 वेळेला आतमध्ये येते बाहेर जाते, आतमध्ये येते बाहेर जाते. आणि मी इथं फिरतो. तर आपण जाऊ पालखी बघायला गावात, वाडीत. म्हणजे कुठे आहे पालखी ती आता दाखवेलच आपल्याला. पण हे काय काहीतरी पडला माझ्या समोर. कोकम आहे हा, कोकम. कोकमचं झाड आहे. एक मिनिट, कोकम आहे आय थिंक. आपण कन्फर्म करू. तरी पण कुठल्या झाडावरनं पडला हा? अच्छा हा, कोकमचा झाड बघा गाईच. हाय कोकमचं झाड. कोकमच आहे ना हा? येस, तिकडे ते बघ माकडा. हाय कोकमचं झाड.
कोकम आंबा भेटला गायज. आंबा नाही काय बोलतात, कैरी. आंबे बघा गायज. आणि काय सुपारीची झाड आहेत. ही आहेत सुपारीची झाड. हा कुठं घेऊन चाललाय काय माहित, अजून पोचलोच नाही. चालतोय बस चालतोय. पिकलाय ना काजू, पिकलेला आहे ना. मग आता जायचे आहे ना. सूर्या मला एक बोला, आंबा राखायला बसलाय. मी काय बोलतोय, मला असं गाणं असे ऐकायचं आहे, पण तुझ्या इथं जो आवाज येतोय तो डॅन 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 डॅन. पुढच्या वर्षी एप्रिल मध्ये वाजवून. ठीक आहे चालेल. पोचलो आहोत आणि इथे एका घरात पालखी थांबली आहे. तर आता आम्ही तिथे जात आहोत आणि बघूया काय करतोय तिथे. इथे जी पालखी आहे ती प्रत्येकाच्या घरी नेली जाते आणि त्याची पूजा केली जाते. तर आता आम्ही पूर्ण वाडीभर फिरत आहोत आणि प्रत्येकाच्या घरी पालखी घेऊन जातात इथे लोक. थोड्याच वेळात आपण पालखी घेऊन जाणार आहोत मित्राच्या घरी आणि मग तिथे बघू काय प्रोसेस आहे ह्यांची, म्हणजे कशी पूजा करतात, काय करतात. तर बघूया आपण तिकडे.
नैवेद्य पाणी दिले या पूजे अर्चेत नैवेद्य पाण्यात काय चल चूक असेल त्याची तू देवाला माफी मिळून दिली पाहिजे. तुझी राखण रखवाली अखंड घर कुटुंबावर मुलाबाळा पहिरू राहिली पाहिजे. सर्वशी येणाऱ्या साथीदामी निवारण करून दिले पाहिजे. जसे हौशी आनंदाचे तू दिवस दाखवले पाहिजे. तुझी सेवा चाकरी तू देवाने हसत मुखाने करून घेतली पाहिजे असे प्रार्थना करतो. मान्य करा. नको बसलो मी.
तुझी सेवासाठी तुका पूजा अर्चनेचं नैवेद्य पाणी तो केलेलं आहे. आता ह्या पूजे अर्चेत नैवेद्य एखाद्या पाण्यात आमच्याकडून काय चुकी झाली असेल त्याची तू माफी करून